धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सांगलीत काँग्रेसचा जल्लोष. फटाक्यांची आतषबाजी करत विद्यार्थ्यांच्या लढ्याला सलाम. राहुल जी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. राहुल जी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. काँग्रेस पक्षाचा जय हो. भारत माता की जय. जंतर मंतरवरील आंदोलकांचा जय हो. जंतर मंतरवरील आंदोलकांचा जय हो. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर सांगली शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मिळालेला हा विजय असल्याची भावना व्यक्त केली. देशभरातील आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की नीट पेपरफुटी प्रकरणानंतर विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला होता. या प्रकरणात अनेक विद्यार्थ्यांनी टोकाची पावले उचलल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी देशभरात आंदोलन सुरू होते. दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनावर झालेल्या लाठीमाराचाही काँग्रेसने निषेध केला. याच आंदोलनाला यश मिळाल्याची भावना व्यक्त करत सांगलीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी काँग्रेसचे माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विक्रमसिंह सावंत म्हणाले, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा देशातील युवा शक्तीच्या संघर्षाचा विजय आहे. पेपरफुटीमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना शासनाने भरघोस आर्थिक मदत द्यावी. तसेच या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी केंद्र सरकारने कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणीही केली. आंदोलनाला आज यश येताना दिसतंय. जे नीट पेपर फुटीच्या संदर्भात जे विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं त्याला आज केंद्रातील शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि हे सगळ्यात मोठं यश या विद्यार्थ्यांना आलेलं आहे. आज देशातील सर्वच संघटना असतील, पक्ष असतील, त्यांनी आज पाठिंबा देऊन वेळोवेळी जिल्ह्यात सुद्धा आम्ही त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी लाक्षणिक उपोषण केलं, पाठिंबा दिला. आज त्याचं मूर्त स्वरूप करून आज केंद्रीय मंत्र्यांचा प्रधानांचा या ठिकाणी राजीनामा झालेला आहे. हे युवकांचं मोठ्या प्रमाणावरचं यश आज या निमित्तानं मानतो. आज या ठिकाणी सकाळपासून आमच्या जिल्हा कार्यकारिणी त्याचबरोबर शहर कार्यकारिणीची सगळीच बैठक होती आणि या बैठकीच्या निमित्तानं आम्ही पुढची या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आज एकत्रित आलो होतो. पण आत्ताच समजलं की केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा या ठिकाणी झालेला आहे, म्हणून आम्ही पुढचा आमचा जो आंदोलनाची दिशा होती ती आज दिशा आम्ही आज थांबवलेली आहे. आणि सर्वसामान्य या देशातल्या लोकांना केंद्रबिंदू मानून आम्ही या ठिकाणी त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर आंदोलन काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही उभे करू.